नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत। इथे राया मंजिरी सगळेजण आता रायाच्या आईला घेऊन घरी आलेले असतात। आता मात्र रायाची आई घरी आल्यामुळे सगळ्यांना कसा आनंद झालेला असतो। त्याच वेळेस आता लगेच मंजिरी रायाच्या आईला तिथे खुर्चीवरती बसवते आणि मला लागते, आई आता आपण इथेच राहायचं आणि तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला हवं नको ते सगळं ही मंजिरी बघणार आहे। रायाला मात्र खूपच बरं वाटतं। तेव्हा राया आता मनाशीच म्हणू लागतो, मिस बाहेर नाना जीजी रुजिदा तुम्ही समधे मिळून माझ्या आईची लई काळजी घेणार आहे ग, हे मला माहिती आहे, म्हणून तर मी आईला इकडे घेऊन आलोय, ती लवकरात लवकर बरी होईल आता। त्याच वेळेस मंजिरी लागते, राया अरे तू काय बघत बसलाय, जा पटकन, आई आता इकडेच राहणार आहे, आईच्या सगळ्या बॅगा वगैरे घेऊन ये। तेव्हा राया लागतो, ठीक आहे मिस बाहेर असे म्हणत राया तिकडनं निघालेला असतो। तेव्हा मंजिरी आता रायाच्या आईला म्हणू लागते, आई हे तुमच्या मुलाचंच घर आहे, त्यामुळे ना तुम्ही इकडे एकदम आनंदी राहा आणि तुम्हाला हवं नको ते सगळं काही मला सांगत जा, तुम्हाला जे हवंय ते लगेच ही मंजिरी तुमच्यासमोर हजर करेल। तेव्हा लगेच आता दरवाजातनं मात्र जय आणि निक्की आलेले असतात। त्याच वेळेस जय म्हणू लागतो, हो मंजिरी तू सगळं काही हजर करणार आहे, पण जे माझ्याकडे ते तू हजर नाही करू शकत। आता मात्र मंजिरीला खूपच राग येतो, कारण जय बरोबर निक्की घरात आलेली असते। निक्कीने मात्र आता आपलं टक्कल झाकून ठेवण्यासाठी मस्त असा डोक्याला टोप लावलेला असतो। त्याच वेळेस शंतनू दादाला मात्र खूपच राग येतो। तेव्हा शंतनू लागते, जय आणि निक्की तू इकडे काय करते, इथे कशाला आलाय तुम्ही। तेव्हा नानाई ओरडतच म्हणू लागतं, जय तू इकडे कशाला आलाय आणि या बाईला कशाला आणलंय तू इथे। तेव्हा लगेच जय लागतो, नाना तुम्हाला मंजिरी आणि रायाने काही सांगितलं नाही का, अहो मी 3 अटी ठेवल्या होत्या यांच्यासमोर आईला रक्त देण्यासाठी, मग यांनी माझ्या अटी मान्य केल्यात, म्हणून तर मी इकडे आलोय ना। मी त्या अटी मान्य करायच्या आहे की नाही हे आधीच विचारून घेतलं होतं, बोला ना मंजिरीला विचारा नाना तुम्ही, ती सगळं काही सांगेल। मंजिरी मात्र गप्प असते। त्याच वेळेस जय लागतो, आणि ही एक व्यक्ती नाही अजून एक व्यक्ती माझ्याबरोबर, जी ही तुमच्या घरात आईची काळजी घेण्यासाठी राहणार आहे। तेव्हा लगेच आता मंजिरी लागते, जय सांगितलं ना तुझी आणि या व्यक्तींची काही गरज नाही आहे। तेव्हा जय लागतो, असं कसं मंजिरी, अगं आता अटी मान्य झाल्या म्हटल्यानंतर त्या व्यक्ती इकडे येणार की नाही, बाहेर ती एक व्यक्ती थांबली, कसं आहे ना त्या व्यक्तीची इच्छा आहे की तिच्या स्वागतासाठी तुम्ही सगळ्यांनी बाहेर जायला पाहिजे, तरच ती व्यक्ती आतमध्ये येईल, त्यामुळे निघा निघा जा पटकन, ती व्यक्ती बाहेर थांबली वाट बघते तुमची, मी आईची काळजी घेतो हा, जा पटकन तुम्ही बाहेर। आता मात्र नाना जीजी सगळेजण जयकडे रागाने बघत असतात। त्याच वेळेस आता मंजिरी शंतनू दादा कावेरी वहिनी आणि नाना चौघेही आता बाहेर आलेले असतात। रुजिदा येते तर बाहेर आता मात्र 2 माणसं ढोल वाजत असतात, पण तिथे कोणीच नसतं। तेव्हा मंजिरी मला लागते, नाना अहो हे सगळं काय चालू आहे, कोण आहेत ही लोक आणि अशी का वाजवत गाजवत इकडे आलायत। तेव्हा लगेच आता शंतनू लागतो, हो ना मंजिरी काय चालू आहे आणि कुठे ती जयने सांगितलेली व्यक्ती, कुठे दिसत नाही। त्याच वेळेस आता लगेच तिकडनं शशिकला आलेली असते। आता शशिकला मात्र अगदी थाटामाटात आलेली असते, एकदम डोक्यावरती पालखी वगैरे, मागे पुढे माणसं, आणि आता तिच्या डोक्यावरती मोठी छत्री धरलेली असते। अगदी थाटामाटात नटून थटून दागिने घालून इथे शशिकला आता आलेली असते। आणि मुळात म्हणजे शशिकला आजपर्यंत या घरातनं गेलेली होती ना, तेव्हापासून तिचे केस मोकळे असतात, पण आज शशिकलाने आपले केस बांधलेले असतात, कारण आज तिचा या घरात गृहप्रवेश असतो ना, त्यामुळे अगदी थाटामाटात शशिकलाचं इथे स्वागत करत तिच्यावरती फुलांच्या पाकळ्या टाकत ते लोक आलेले असतात। त्याच वेळेस आता लगेच तिच्यासाठी मस्त छान असा शानदार सोपाही मागवलेला असतो। आता शशिकला पटकन त्या सोप्यावरती बसते आणि आता तिचे पाय ठेवण्यासाठी एक छोटासा स्टूलही असतो। आता मस्त पायाची घडी मारून शशिकला इथे येऊन बसलेली असते। तेव्हा मंजिरी लागते, तू कशाला आली इकडे। तेव्हा शशिकला लागते, मंजिरी तुझ्या व्यक्तीच्या स्वागतासाठी थांबली ना ती व्यक्ती मीच आहे। तेव्हा मंजिरी मला लागते, बाई तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल, आम्ही तुझ्या स्वागतासाठी नाही चालोय, आणि जय हे बघ आम्ही तुझ्या अटी मान्य केला याचा अर्थ तू आम्हाला वेठीच धरू शकत नाही, ही बाई आमच्या घरात राहायला येऊ शकत नाही, अजिबात जमणार नाही। तेव्हा शशिकला मला लागते, मंजिरी अगं तू असं काहीही करू शकत नाही आता, कारण मी जर या घरात आले नाही तर जयही या घरात राहणार नाही, मग जय या घरात राहणार आहे की नाही याचा विचार करा तुम्ही। तेव्हा जय मला लागतो, हे बघ मंजिरी शशिकलाला या घरात घ्यावंच लागेल, नाहीतर मी चाललो, मग मी पुन्हा रायाच्या आईची मदत करायला येणार नाही। तेव्हा मंजिरी मला लागते, जय अरे जरा तरी काही वाटू दे, ती फक्त रायाची आई नाही आहे, अरे तुझी पण आई आहे, तुझे पण काही कर्तव्य आहे आईबद्दल,
तेव्हा लगेच जेम लागते मंजिरी, आईसाठी काय करायचं काही नाही हे मला चांगलंच माहिती. तू शिकू नको, पण तुला मी इथे हवं आहे की नको आहे आईसाठी ते सांग. तुला रायाच्या आईसाठी काही करायचं आहे ना, मग मी थांबू का नको. आता मात्र लगेच नाना म्हणू लागतात मंजिरी शांत हो. या बाईला यायचं असेल ना आपल्या घरात तर जाऊ दे येऊ दे. रायाच्या आईसाठी आपण हे सगळं सहन करून घेऊया. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाना पण ही बाई कशी आपल्याला चांगलंच माहिती ना. हिने आजपर्यंत काय काय केलं आहे, त्यामुळे या बाईला आपल्या घरात काय आपल्या दारात उभी राहण्याची सुद्धा लायकी नाही यायची. त्यामुळे नाना आपण नाही घेऊ शकत हिला पुन्हा घरात. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते मंजिरी लय बोलली आता तू, आता बास. आता ही शशिकला या घरात येणार म्हणजे येणार तरच रायाची आई वाचू शकते. तुला रायाच्या आईला वाचवायचं आहे ना, मग जय तुला या घरात हवा आहे ना, मग जयची अट तुला मान्य करावीच लागेल. जय बरोबर मला या घरात यावंच लागेल. तेव्हा नाना म्हणू लागतात मंजिरी जाऊ दे, तिची इच्छा आहे ना तर घे तिला घरात, जाऊ दे मरू दे चल. असे म्हणत नाना आतमध्ये निघालेले असतात. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते म्हाताऱ्या अरे तू कुठे आतमध्ये चाललाय, अरे थांब की. तुझं बोलणं झालं म्हणून तू लगेच निघून जाशील असं नाही हा, अजून माझं बोलणं राहिलंय. शशिकला म्हणतात मला शशिकला, आणि ही एकदा काही शशिकला बोलायला लागली की सगळ्यांनी तिचंच ऐकायचं असतं. त्यामुळे थांब, अजून माझं स्वागत व्हायचं आहे. एकदा का माझं स्वागत झालं की मगच ही शशिकला घरात पाऊल ठेवणार. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते बाद झालं काकू, अगं किती बोलशील तू. आणि हे बघ आम्ही तुझं स्वागत वगैरे काही करणार नाही आहोत हा, त्यामुळे तुला यायचं असेल तर ये, नाही तर निघ इकडनं. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते मंजिरी अगं विसरलीस का तू, अगं बोल ना, आठवतंय ना तुला मागच्या वेळेस जेव्हा तू मला या घरातनं बाहेर काढलं होतं तेव्हा मी काय म्हणाले होते, विसरू नको हा, आठव आठव. आता मंजिरीला लगेच पाठीमागचे काही क्षण आठवतात. तेव्हा शशिकलाला घराबाहेर काढलेलं असताना शशिकला खूप भडकलेली असते. त्यावेळेस ती म्हणालेली असते एक ना एक दिवस हे शशिकला या घरात पाय ठेवणार, आणि मग ही शशिकला नाही तुम्हाला तिच्या पायाशी नाक घासायला लावलं ना तर नाव शशिकला लावणार नाही, आणि तो दिवस लवकरच येईल. तोपर्यंत ही शशिकला असेच मोकळे केस सोडून राहणार, केसही बांधणार नाही. तेव्हा शशिकला म्हणू लागते मंजिरी बघितलं, आज या शशिकलाने तिचे केस बांधलेत, तिचा या घरात गृहप्रवेश आहे, त्यामुळे आज तुम्हाला माझे पाय धुवावेच लागणार. आता मात्र मंजिरी नाना सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा शंतनू म्हणू लागतो मंजिरी हे सगळं काय आहे. त्यावर मंजिरी म्हणू लागते जमणार नाही, अजिबात जमणार नाही हा, हे आम्ही अजिबात होऊ देणार नाही आहे. त्यामुळे शशिकला काकू तू आमच्या घरात येऊ नको, तुझी ती लायकीच नाही आहे. तेव्हा नाना म्हणू लागतात मंजिरी जाऊ दे, उगच नको तिच्या नादाला लागू, आपल्याला हे सगळं रायाच्या आईसाठी करायचं आहे. आता मात्र लगेच शशिकला म्हणू लागते आता कसं, म्हातारा अगदी बरोबर बोलला, हे असंच व्हायला पाहिजे, रायाची आई वाचली पाहिजे ना. त्यामुळे ए म्हाताऱ्या आधी ना तू तुझ्या या नट मोगऱ्या पोरीला गप्प बसायला लाव, माझ्यासमोर आवाज खाली ठेवून बोलायचं. शशिकला आहे मी शशिकला, मोठ्या आवाजात बोललेलं तिला चालत नाही. त्यामुळे मंजिरी जा पटकन तुझ्या त्या म्हाताऱ्या आईला घेऊन ये आतमधनं आणि तिला माझे पाय धुवायला सांग. तेव्हा मंजिरी लागते बास काकू, बोलताना शब्द जरा जपून वापरा, आता तू अति करते. तेव्हा शशिकला म्हणू लागते टाईमपास करू नको, सांगितलं ना, जा आतमध्ये आणि घेऊन ये त्या म्हातारीला, आज तिने माझे पाय धुवायचे आणि मगच ही शशिकला आतमध्ये येणार. तेव्हा मंजिरी म्हणू लागते जमणार नाही, जीजी आजारी, तिच्या अंगात ताप भरलाय, ती बाहेर येऊही शकत नाही. तेव्हा शशिकला म्हणू लागते फक्त आजारीच आहे ना, अगं मेली तर नाही ना अजून, मग जा की तिला घेऊन ये. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते शशिकला काकू आता अति होता, आता बास पुरे झालं, आता मी तुझा एक शब्द ऐकून घेणार नाही. मंजिरी खूप भडकलेली असते. तेव्हा नाना लगेच आता मंजिरीला म्हणू लागतात मंजिरी जाऊ दे, उगाच कशाला तिच्या नादाला लागते, हे बघ तिची इच्छा आहे ना तर मी उमीला घेऊन येते. त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते आता कसं, जा जा त्या म्हाताऱ्या उमीला घेऊन या. आता ना मात्र मंजिरीला खूपच राग आलेला असतो, पण तरी आता रायाच्या आईसाठी नाना आणि जिजीला हे करायचं असतं. नाना पटकन आतमध्ये जातात, मंजिरीला काय करावं काही सुचत नाही. तेव्हा लगेच आता नाना मात्र जिजीला बाहेर घेऊन आले असतात. जिजीची अवस्था खरंच खूप बिकट असते, तिच्या अंगात ताप भरलेला असतो, कणकण आलेली असते, तिच्याकडे बघवतही नसतं. आता मात्र कशा तरी अवस्थेत जिजी उठून बाहेर आलेली असते. तेव्हा मंजिरी लागते जिजी अगं हे सगळं करायची तुला काही गरज नाही, हे बघ हे असं तू अजिबात करणार नाही, अगं तुला जमणारच नाही आहे, तुला धड उभी राहता येत नाही आणि तू काय या बाईचे पाय धुणार आहे, नाही आहे जिजी मी तुला असं करू देणार नाही. तेव्हा जिजी म्हणू लागते मंजिरी
अगं आपण हे सगळं रायाच्या आईसाठी करतोय की नाही, मग त्यामुळे प्लीज मंजिरी मला नको अडू, आज मला हे करू दे. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, जीजी अगं काय करते तू, असं नको करू जीजी. त्यावर जीजी म्हणू लागते, रुजिदा मंजिरी अगं तुमच्या दोघींचं जसं तुमच्या या आईवरती प्रेम आहे की नाही, तसंच रायाचंही माझ्यावरती खूप प्रेम आहे गं. अगं खरंच, आणि त्याची आई त्याच्यासाठी खूप महत्त्वाची, त्यालाही त्याची आई हवी ना त्याच्यासोबत. मग आपण हे सगळं रायाच्या आईसाठी करतोय, त्यामुळे प्लीज रुजिदा मंजिरी मला अडवू नका, मला हे करू द्या. तेव्हा शशिकला म्हणू लागते, वा जाऊबाई, या या या, कधी नव्हे जाऊबाई बरोबर बोलतायत, या पटकन. आता जीजी लगेच शशिकलाकडे निघालेली असते. मंजिरी जीजीचा हात पकडते आणि म्हणू लागते, जीजी थांब, अगं आत्ता जर राया येते असताना तर त्याने तुला हे सगळं करू नसतं दिलं, त्यामुळे जीजी तू असं काहीही करू नको, प्लीज ऐक जीजी. तेव्हा जीजी म्हणू लागते, नाही मंजिरी मला हे करावंच लागेल, तू नको अडवू मला. असे म्हणत आता लगेच जीजी शशिकलाजवळ येते आणि तिच्या पायांजवळ खाली बसते. त्याच वेळेस शशिकला पटकन आता स्टूलवरनं पाय बाजूला घेते आणि त्या भांड्यात पाय ठेवते. आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते, शशिकला तुझी इच्छा आहे ना मी तुझे पाय धुवावे, तर ठीक आहे चालेल, मी तुझी इच्छा पूर्ण करते. तेव्हा शशिकला लागते, वा जाऊबाई तुम्ही तर एकदम हुशार झालात, चला चला पटकन पाय धुवून घ्या. आता लगेच जीजी शशिकलाच्या पायावरती पाणी ओतू लागते. त्याच वेळेस मंजिरी तिचा हात पकडते आणि म्हणते, जीजी बास, आता धुतलेत ना पाय, चल पटकन. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, नाही मंजिरी मला नको थांबू, मला हे सगळं रायासाठी करायचं, त्यामुळे प्लीज मंजिरी तू मागे हो. आता जीजी लगेच शशिकलाच्या पायावरती पाणी ओतू लागते. आता पाणी ओतून झालेलं असतं. तेव्हा शशिकला म्हणू लागते, वा अरे बापरे जाऊबाई, बरं झालं पाणी ओतणं थांबवलं, मला वाटलं होतं की आता काय पांढरे पायपर्यंत तुम्ही पाणी ओतता की काय. त्याच वेळेस इकडनं निक्की आणि जय मात्र खूप खुश झालेले असतात. तेव्हा निक्की म्हणू लागते, वा वा वा, कसला भारी सीन दिसतोय ना समोर. आजपर्यंत म्हणजे दुसऱ्याच्या बापासाठी मिशी काढलेलं बघितलं होतं मी, पण रस्त्यावरच्या पोरासाठी एवढं समज, अरे बापरे, रस्त्यावरच्या पोरासाठी आपल्या दुश्मनाचे पाय कोणीतरी धुतंय हे पण बघायला मिळालं. जय अवघड आहे बाबा. त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणू लागते, जाऊबाई फक्त पाय धुवून झालेत, अजून पाय पुसायचे बाकीत बरं का. तेव्हा लगेच आता सगळेजण मात्र धक्क्याने शशिकलाकडे बघू लागतात. त्यावर मंजिरी म्हणू लागते, शशिकला आता पुरे झालं, आता तू अगदी अति करते काकू, त्यामुळे आता बास, माझी जीजी पाय धुणार होती ना, पाय धुवून झालेत. तेव्हा शशिकला म्हणू लागते, नाही जाऊबाई पाय पुसायचे बाकीत अजून. तेव्हा जीजी म्हणू लागते, मंजिरी तू नको अडवू मला, पुसू दे मला पाय. आता लगेच शशिकला त्या स्टूलवरती पाय ठेवते. आता जीजीने अगदी आपल्या पदराने ते पाय पुसलेले असतात. जीजीलाही मात्र खूप वाईट वाटत असतं, पण रायासाठी जीजी हे सगळं करत असते. त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणू लागते, चला जाऊबाई पाय पुसून झालेत आता. तेव्हा जीजी म्हणू लागते, झालेत ना, मग शशिकला चल आता आतमध्ये, आता पुरे झालं. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो जाऊबाई आतमध्ये कधी जायचं आणि काय काय पूर्ण झालं हे मी सांगणार, तुम्ही सांगणार नाही. मी जसं म्हणेन तसंच तुम्ही करायचंय. चला पटकन, आता पाय धुवून झाले, पाय पुसून झाले, आता पटकन माझ्या पायावरती नाक घासायचं. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काकू उगच काही बोलू नका, असं काही करणार नाही आहे जीजी, जीजी उठ पटकन तू चल. तेव्हा जीजी म्हणू लागते, नाही मंजिरी मला नको अडू, मला नको थांबू मंजिरी. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जीजी ऐक, अगं राया इथे असताना तर त्याने हे सगळं नसतं करू दिलं गं, प्लीज जीजी असं नको करू. पण जीजी काही ऐकायला तयार नसते. आता जीजी लगेच शशिकलाच्या पायावरती नाक घासायला जाणार, तेच आता तिथे राया आलेला असतो. आता मात्र पटकन जीजी आपलं नाक पायावरती टेकवणार, तेच पटकन आता शशिकलाच्या पायावरती राया आपला हात ठेवतो. आता मात्र लगेच रागाने शशिकलाकडे राया बघू लागतो आणि जीजीला पाठीमागे करतो. आता या शशिकला, घोरपडे आणि निक्कीला राया कसं चांगलाच धडा शिकवणार आपल्याला बघायला मिळेल. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता सगळेजण खूप खुश असतात, कारण शंतनू दादाने रायाच्या लग्नाला परवानगी दिलेली असते ना. तेव्हा लगेच आता कावेरी वहिनी पेड्यांचा बॉक्स घेऊन येते आणि म्हणू लागते, राया हे घे, तोंड गोड कर, पटकन पेढा खाऊन घे. त्याच वेळेस आता लगेच शंतनू दादा रायाला पेढा भरवत असताना शशिकला आणि घोरपडे येतात. आता लगेच शशिकला म्हणते, वा लग्नाचा मुहूर्त काढण्याची तारीख निघाली वाटती, पण असं काही आम्ही होऊ देणार नाही. असे म्हणत आता मात्र शशिकला आणि घोरपडे दोघेही मोडगा घालण्यासाठी मध्ये आलेले असतात. तेव्हा राया म्हणू लागतो, काकू तू कितीही प्रयत्न कर, पण आता मीच बाहेर आणि माझं लगीन होणार म्हणजे होणार, पण आता
शशिकला, घोरपडे आणि निक्कीला घराबाहेर काढण्यासाठी राया आणि मंजिरी काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.